कॅरम म्हणजे बाबा गंभीर विषय, गंभीर. चिटिंग नाही झाला तिकडे. आम्ही आलो नाश्ता करायला, कारण आपला तिकडे 12चा चेक इन आहे. तिथे आपल्याला ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे, डायरेक्ट आपल्याला लंच आणि डिनर वगैरे आहे. हाय माय लवली पीपल, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग अलिबाग पार्ट 2. इथे हॉटेलमध्ये स्वामींची छान मूर्ती आहे. सकाळ सकाळ त्यांचं दर्शन झालेलं आहे, मस्त वाटतं आहे, प्रसन्न झालो आम्ही. पण पोचलो आपल्या स्टेवरती. एंटर करायचं आतमध्ये, पण आम्ही विचार केला पहिला काहीतरी खाऊ आणि मग आतमध्ये जाऊ, एक्सप्लोअर करू, मज्जा करू. झालं काय माहिती, आम्ही पोचलो लवकर. 8ची आपली फेरी होती आणि आम्ही इथे 9 वाजता 9:15 आम्ही उतरलो. नाश्ता आला आहे इथे, मस्त मिसळपाव. मी काय बोलणार होते की आम्ही लवकर आलो इथे, म्हणजे आमचं चेक इन 12चं आहे आणि राईड होती 8ची. तर आम्ही इथे 9:15 आम्ही पोचलो, 1 तासात आम्ही पोचलो. तर आता आमचं चेक इन आहे 12चं आणि तिथे आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे. डायरेक्ट आम्हाला आता लंच आहे, डिनर आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट आहे. तर आम्हाला लागली भूक म्हणून आम्ही इथे आलो आहे. आम्ही नाश्ता केला. आता आम्ही थोड्या वेळात जाणार आहे आपल्या विलामध्ये. तर तिकडे काय काय मस्त आहे सगळं एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवणार आहे. त्याची फुल डिटेल्स, तुम्हाला बुक करायचं असेल काय तर सगळं मी तिथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. यांना किती हसायला येतं बघा, मी बोलते आणि यांना हसायला येतं. काय बोलायचं, सबटायटल देतो, लँग्वेजमध्ये देणार आहे. एक्सप्रेशन, ह्याचे एक्सप्रेशन बघा. हा तर काय वेगळंच आहे. बोलताना पण केले. आमचं खाऊन पिऊन झालंय, तरी पण आम्ही बसलो इथे. आमच्या पुरुष मंडळीने आम्हाला इथे बसवलं टाइमपास करायला. का माहितीये, हे लोक सांगतो. ते वाईन शॉपला गेले खंबा आणायला. तुझं बोलत नाही तू, काय पण बोलतो मला. मारा मारा. ते बघा तिकडे त्यांचा वेगळा गेम चालू आहे, तिथे ह्यांचा वेगळा गेम चालू आहे. का माहिती आहे का, ते पण ॲक्च्युली आमचं चेक इन आहे 1चा, आम्हाला वाटलं 12चा आहे. आम्ही आलो लवकर. मग आता इथे आम्ही दुसऱ्या साईडवर आम्ही थांबलो आहे, दुसऱ्या प्रॉपर्टीवर. आणि इथे हा टाइमपास बघा यांचा काय चालला आहे. सगळे एकावर एक आहेत, क्लिअर. ते बघा, ते कपल बघा, बिचारे साधे लुडो खेळतात. हे पैसे गेम कसं असतो, कवडी जरा आले खेळतोय. आता दादा कुठे ठेवाल तिथे, लाईन मध्ये लागतो काय कवडी जेव्हा हलते नशी संपला विषय. अचानक आमचा टायर हलायला लागला आणि गाडी पण हलायला लागली. आम्हाला वाटलं पंक्चर झालाय, बाकी काय चालू टायर घेऊन ना चेक कर. पण आम्ही चेक केला तर फक्त तो लूज झाला होता, बाकी काही इश्यू नव्हता. थँक गॉड. तर हा आहे आपला विला. मायसा स्टेजकडून आम्ही हा 4 BHK बुक केला होता. तर हा प्रायव्हेट आहे आमच्यासाठी, आम्ही घेतला आहे पूर्ण प्रायव्हेट. आणि 4 BHK आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो जो स्विमिंग पूल दिला आहे तो पण प्रायव्हेट आहे. दुसरं कोणीच नाही आहे इथे, फक्त आम्ही आहे. आणि आता हे जे केअरटेकर होते ते आता गेट बंद करून चालले. आमची गाडी आम्ही ते लावली आहे. आता पूर्ण तुम्हाला रूम टूर देते. असा रूम आहे, खूप छान आहे, मस्त भारी रूम आहे, फुल फर्निश आणि पूर्ण एकदम मस्त त्यांनी छान बनवले रूम. हा एक बेडरूम आहे. आता इथे सध्या आम्ही आमचं सामान थोडं टाकलंय. छान आहे रूम, नाईट व्ह्यू. नाईट व्ह्यू आपला बंगलाचा.
कोई नको इसको जाने का जाओ जाओ आगे चालू बाहेर गाणी लाव जुई बाहेर बघतच घेऊन खुर्ची लागली मला पण लागली जोरात जबरदस्त. आणि आता ते स्वतः इथून खाली गेले असते तुम्ही खाली गेले असते मैंने प्यार किया नाही हम परत 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 गुड मॉर्निंग. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे अलिबागमध्ये आणि आता आपण चेकआउट करतोय. कालची मज्जा तर तुम्ही बघितलीच असेल काय काय आपण केलं आणि रात्री थोडं आम्ही गेम्स पण खेळले, संगीत खुर्ची खेळलो, थोडं आम्ही डान्स समजा झाला, थोडं पार्टी टाईप आणि नंतर मग खूप दमलो तर मग मी ब्लॉग काढायला विसरून गेले, झोपून गेले. आता आपण उठलं, आपला 11 वाजताचा चेकआउट आहे आवडतो आणि आपल्याला परत आता मांडवावरून मुंबईला जाणारी फेरी पकडायची आणि तिचा टाईम काहीतरी 1चा आहे. तर आता इथून तर आम्हाला जवळ आहे, मांडवा जेट्टी इथून जवळ आहे, त्याच्यामुळे इतकं काय घाई नाही करत आम्ही, कारण 10-15 मिनटावरतीच आमच्या रूमच्या इथून 10-15 मिनटावरतीच आहे, म्हणून घाई नाही करत आहे. तर आम्ही पोहोचू लगेच 5-10 मिनटात असं, पण आरामात चाललं आहे सगळं. थंड खाल्ल्यामुळे आवाज जाम झाला आणि बाकी इथे सगळं मस्त आहे. 4 BHK आहे, तुम्हाला पूर्ण 4 BHK ॲक्सेस मिळतो आणि किचन जर यूज करायचं असेल तर तुम्हाला 500 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात आणि बाकी सगळ्या गोष्टी ते लोक तुम्हाला आणून देतात, जेवण आणि नाश्ता वगैरे सगळं तुम्हाला आणून देतात. जेवणामध्ये ना ते लोकांनी आम्ही वेनसडेला आलो, त्याच्यामुळे वेनसडेच्या प्लॅनच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला नॉनव्हेज वगैरे दिलं आणि व्हेजमध्ये डाळ पण होती, पण त्यांनी आम्हाला चिकन कोल्हापुरी, व्हेजमध्ये एक डाळ होती, चपात्या होत्या आणि एग रोल होता आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन होते, असं सगळं होतं आणि सगळं सर्व वगैरे त्यांनीच केलं. आम्हाला आले होते ते लोक, केअरटेकर ठेवलेलं आहे इथे बाकी दुसरं कोणी नाही आहे तुम्हाला त्रास द्यायला, तर ते लोक केअरटेकर ठेवलं आहे, ते टायमाला येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. आणि हाय टीमध्ये पण आम्हाला त्यांनी मस्त आलू चाट दिला होता, त्यांनी आलू टिक्की चाट होता दिलं आणि त्यानंतर चहा होता त्याच्यासोबत आणि नंतर मग रात्री जेवणामध्ये पण त्यांनी आम्हाला चायनीज कॉन्टिनेंटल ठेवलं होतं, ते पण त्यांनी घेऊन आले होते, स्वतःच त्यांनी सर्व वगैरे केलं. त्याच्यामध्ये चायनीजमध्ये होतं, नूडल्स होते, राईस होता, चिकन चिली होतं आणि चिकन क्रिस्पी काहीतरी होतं असं. तर ते थोडा इथे गावच्या हिशोबाने थोडा टेस्ट वेगळी असते. तर मला असं बोलायचं की म्हणजे आलात तर इथून असं वर्सोली बीच जवळ आहे, बाकी नागाव वगैरेचं मला एवढं माहिती नाही आहे, मी तुम्हाला माहिती काढून सांगेन. आणि हे खूप आतमध्ये आहे जरा. म्हणजे दुसरी जी म्हणजे मायसा स्टेजवरून आम्ही हे बुक केलं होतं, तर मायसा स्टेजचं तिकडे जे आम्ही त्या साईडवरती गेलो होतो तर तिथे त्यांनी म्हणजे ते फक्त 2 BHK वगैरे आहे यूज करायला आणि
प्रायव्हेट पूल नाही आहे त्यांचा, म्हणजे कॉमन पूल आहे, तर म्हणजे सगळेच यूज करू शकतात तिथे असं. तर आमचे होते 10 जण, तर आम्ही त्यांना बोललो की आमचे 10 जण आहेत, त्याच्यामुळे मग त्यांनी आम्हाला 4 BHK सजेस्ट केलं. 2 BHKमध्ये 5-6 जणं तुम्ही आरामात राहू शकता. तर जर तुमचे 10 जण असतील, 7-8 जण असतील, तर तुम्ही डायरेक्ट 4 BHK विला बुक करू शकता. तर ह्या 4 BHKचं नाव आहे कासा अमोल. तर कासा अमोल तुम्हाला बुक करायचं असेल तर तसं त्यांना सांगायचं. आणि जर कमी लोक असतील तर 2 BHK तुम्हाला इनफ होऊन जाईल. आणि तिथे म्हणजे असं मला वाटत नाही की गडबड गर्दी असं वगैरे असेल. आता आम्ही तर सुट्टीमध्ये आलो तरी पण आम्हाला अशी गर्दी नाही मिळाली इथे. आणि बुकिंग पण चालू होतं असं, म्हणजे आम्ही यायच्या 5-6 दिवसाआधीच बुक केलं होतं, तरी आम्हाला बुकिंग मिळालं आहे. आणि बाकी तर असा होता आपला अलिबाग फर्स्ट अँड सेकंड डे. आणि काल पण आम्ही मस्त बीचवर वगैरे गेलो होतो, छान वाटलं. आणि थोडं आम्ही लेट गेलो त्याच्यामुळे आम्हाला सनसेट बघायला नाही मिळाला, पण फोटोज वगैरे आमचे छान आले. आता आम्ही निघतोय, आवरतो, सगळं झालं आहे सगळ्यांचं आवरून. आता आम्ही नाश्ता करणार आहे, ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघणार आहे. तर आपला होता 1चा चेक इन, त्याच्यामुळे 1 वाजता चेक इन होता म्हणून आम्हाला मिळाला लंच, डिनर आणि आजचा ब्रेकफास्ट. आजचा ब्रेकफास्टमध्ये पण त्यांनी ठेवला आहे व्हेजवाल्यांसाठी पोहे आहेत आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी ऑमलेट वगैरे ठेवलं त्यांनी. कारण आम्ही त्यांना तसं सांगितलंच होतं, अर्धे आम्ही गुरुवार पाळणारे आहोत, तर गुरुवारचं व्हेज ठेवा आणि दुसरं कोणाला खायचं असेल तर कॉमन व्हेज नॉनव्हेजमध्ये तुम्ही भुर्जी पाव ऑमलेट पाव ठेवू शकता. तसं त्यांनी दिलं आम्हाला आणून. आता बघते टेस्ट कशी आहे, खाऊन वगैरे मी तुम्हाला नंतर रिव्ह्यू देते. तर आजचा माझा आउटफिट असा आहे. बाकी आम्ही आता सगळे रेडी होतोय, झालं सगळ्यांचं ऑलमोस्ट रेडी होऊन. आता आम्ही निघणार थोड्या वेळात. बाकी तुम्ही रूमचा टूर तर बघितलंच असेल. रूम छान आहे, 2 मास्टर बेडरूम आहेत. आणि जो माझा होता म्हणजे वरती खाली आणि वर असं दोन्ही आहे. तर खाली 2 बेडरूम, वरती 2 बेडरूम असं आहे. तर खालचा जो कॉर्नरवाला आहे तो छोटा आहे, त्याच्यात वॉशरूम नाही आहे. आणि दुसरा कोपऱ्यातला आहे तो मास्टर बेडरूम आहे. बाकी हा छोटावाला बेडरूम हा असा आहे. छोटावाला म्हणजे बस इथे वॉशरूम नाही आहे. आमची मुलं आवडतात. हाय, गुड मॉर्निंग सानू. आता हा होता आमचा मास्टर बेडरूम. तर इथे वॉशरूम अटॅच आहे इथे. बाकी असं आहे मास्टर बेडरूम. बाकी सगळे काय इथे एक कॉमन बाथरूम दिला त्यांनी. इथे हा बेडरूम आहे ना, तर त्यांच्यासाठी इकडे कॉमन बाथरूम पण दिला त्यांनी. बाकीचे आपले काय करतात बघूया जरा खाली जाऊन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथे सगळ्यांचा नाश्ता चाललाय. आता इथे सगळ्यांचा नाश्ता चाललाय. मी पण थोडं खाऊन घेते, टेस्ट सांगते तुम्हाला कशी होती. पोहे दिलेत त्यांनी. चला तर आपण आता निघतोय, चेकआउट करतोय इथून. आपली 1 वाजताची फेरी आपल्याला ती पकडायची आहे, मिस नाही करायची आहे, म्हणून लवकर निघतोय. आणि 11चा त्यांचा चेकआउट होता. तर मी माझा इकडचा एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला. ॲव्हरेज आहे, म्हणजे इतकं खास पण नाही मला वाटलं. अलिबागला आल्यावर अलिबागला जी वाईब यायला हवी ती नाही आली आहे मला अजिबात. कारण आम्ही खूप वेळा अलिबागला येऊन गेलो, हे काय आमचं फर्स्ट टाईम नाही आहे. खूप वेळा अलिबागला आपण तर प्लॅन करतच असतो सुट्टीमध्ये वगैरे, पण जी वाईब तशी अलिबागची यायला हवी तशी मला यावेळेला अजिबात आली नाही आहे. बाकी विला वगैरे ठीक आहे, 4 BHK विला चांगला आहे, त्यांनी मस्त मेंटेन केला आहे. बाकी सगळं छान आहे. आणि मला वाटलं होतं त्यांनी ते टॉवेल वगैरे जे सगळे ॲम्युनिटीज द्यायच्या असतात, सगळ्या वस्तू ज्या द्यायच्या असतात, त्याच्याबरोबर ते कोलगेट ब्रश वगैरे सगळं प्रोव्हाइड करतील असं वाटलं होतं, पण त्याच्यात ते नव्हतं. मेन गोष्ट तर ॲव्हरेज फूडसाठी मी एवढं बोलेन की फूड पण ओके होतं, इतकं पण खास नव्हतं. मला खरंच सांगते, मला जेवणाबद्दल खूप डिसअपॉइंटमेंट झाली आहे. मला जेवणासाठी जरा थोडंसं वाईट वाटतं आहे की आम्ही एवढे स्पेंड केलं आहे कॅश त्याच्यासाठी, पण अजिबात मला जेवण वर्थ इट नाही वाटलं. बाकी ते सर्विस वगैरे त्यांची होती, ते सगळं जेवण वगैरे वाढत होते, सगळं करत होते. बाकी सगळं ते
प्रोसिजर त्यांची ते केलं आहे त्यांनी. पण असं मला म्हणजे असं वर्थ इट नाही वाटत आहे. म्हणजे आम्ही एवढे 21,000 आम्ही दिले आहेत 1 नाईटसाठी. तर मला इनफ म्हणजे मला त्याच्यामध्ये नाही वाटत आहे की वर्थ इट असेल काही. बाकी तुमच्यावर जर तुम्हाला बुक करायचं असेल विला तर मी तुम्हाला नक्की सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे तुम्हाला डिटेल्स देणार आहे. आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला फक्त रूममध्ये मजा करायची आहे, फक्त रूममध्येच एन्जॉय करायचं तर तुम्ही हे बुक करू शकता. प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे, 4 BHK आहे, 2 मास्टर बेडरूम आहेत आणि 2 सिम्पलवाले. तर तुम्ही येऊ शकता. बाकी ठीक आहे, थंड वगैरे आहे तसं इथे. आता गरमी समर वेकेशनच्या ह्याच्यामध्ये येणं म्हणजे गरमी तर आहे थोडी तरी, पण बाकी असं तुम्ही येऊ शकता तेव्हा थोडं वातावरण छान असेल. मला वाटतं अलिबागमध्ये छानच असतं. बाकी काय एवढंच बोलायचं होतं, माझा एक्सपिरियन्स सांगायचा होता इकडचा तुम्हाला. बाकी ठीक आहे. आता तुमच्यावर आहे, तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही 4 BHK विलासाठी तुम्ही हे नक्की बुक करू शकता. विलाचा तर काय प्रश्नच नाही आहे. रूम खरंच खूप छान आहे आणि छान ठेवलं आहे त्यांनी, मेंटेन केलं आहे. तुम्हाला जर फक्त रूममध्ये मजा करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि विदाऊट फूड जर यायचं असेल तर विदाऊट फूड पण आहे त्यांचं पॅकेज, तर तसं पण तुम्ही घेऊ शकता. विथ फूड हवं असेल तर तसं पण तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही पर पर्सन 2600 पे केलेलं आहे आम्ही पर पर्सनसाठी. इकडे तुम्ही त्या साईडला 2 BHK पण आहे त्यांचा, तो पण बुक करू शकता. चला एवढीच माहिती होती. निघूया आता आपण, आपली फेरी जाईल, पटापट निघूया. बाय बाय. तर आता हे लोक सगळे रिव्ह्यू देणार आहेत विलासाठी, काय वाटतं त्यांना तर सगळे सांगणार आहेत. तर तुम्हाला कसा वाटला होता विला आणि काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला? खूप छान होता, खूप मजा केली आम्ही. बट फूड वॉज वर्स्ट. अजिबात छान नव्हतं फूड. बाकी आम्ही खूप एन्जॉय केलं, आम्हाला आवडलं. Enjoy आम्ही एन्जॉय केलेलं, पण आम्हाला जेवण नाही आवडलं. जेवणाचं काय म्हणजे कुठली गोष्ट म्हणजे नाही आवडली? एकही मेनू आवडला नाही आम्हाला. ओके. त्यांच्यापेक्षा चांगले शेफ आम्ही. हां म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला मग अशी व्हिडिओमध्ये की जेवणामध्ये आम्हाला जसं वाटलं होतं तसं त्यांनी दिलं होतं. तर आम्हाला वाटलं खूप चांगलं काय काय असेल, बट एवढं काय खास नव्हतं. आणि रात्रीचं जे जेवण होतं चायनीज ते तर आम्हाला अजिबात आवडलं नाही आहे. तर चायनीजचा अनुभव फोडणीचा भात होता, फोडणीचा भात, तळलेला भात होता. आणि चिकन जरा जास्त ओव्हरकुक झालं होतं ना. चिकन चिलीचा प्रकार वेगळाच होता. चिकन सूप होतं ते वेगळ्या प्रकारचं. अगदी. तर मामा तुला काय वाटतं? प्रॉपर्टी चांगली होती पण सर्व्हिस चांगल्या नसल्यामुळे जे काय लंच होतं किंवा काय आमचा नाश्ता वगैरे काय होता, डिनर होता, तो काय एवढा व्यवस्थित वाटला नाही. आणि असं वाटलं Worth it नाही नॉट झालं. सॅटिस्फाईड. म्हणजे 21,000 आम्ही दिल्यासारखं आम्हाला कुठेच असं सॅटिस्फॅक्शन नाही झालं. एक वेळ लालबागला जाऊ पण अलिबागला नाही ना. म्हणजे अलिबागला या साईडला प्रॉपर्टीवर नाही येणार. ओके. म्हणजे आता तुम्ही ऐकलं सगळ्यांचे काय रिव्ह्यू आहेत ते. बोला तुम्हाला काय वाटतं? कृपया बघा, बीच साईड असेल तर तिथे प्रायव्हेट विला बुक करू नका. हां. तुम्ही एक साधा डॉमेटरी रूम वगैरे असेल तो बुक करा आणि बीचवर एन्जॉय करा. 100% एन्जॉय होणार. पण असं जास्त private काय बोलू villa? शकत नाही. Private प्रायव्हेट विला villa? नका बुक करू. ओके. बेवडे असेल त्याने ठीक आहे. हा म्हणजे बेवड्यांना फक्त नुसतं रूमवरती एन्जॉय करायचं त्यांच्यासाठी ठीक आहे. कारण ते फक्त केलेलेच एन्जॉय करतात. एन्जॉय वेगळा असतो. काय बोलतात? आमचा एन्जॉय तो वेगळा असतो. बापरे, म्हणजे तुम्ही पकडले की तुम्ही बेवड्यांमध्ये आलात. नाही बा. काय पिताय तुम्ही आता? आल्यावर सांगतो.
ब्राउनी घेतला आहे 150ला एक आहे. आणि असे चॉकलेट्स पण चॉकलेट फ्लेवर आणि फ्रूट फ्लेवरमध्ये मिळतात आहे. पॉप्सिकल्स इकडे टेस्ट करा कसे आहेत सांगा. चांगलं आहे. छान आहे बोलतात. मी हे घेतलंय रोस्टेड हॅझलनट. घेतलंय आपण चिकन मेयो सँडविच. आवाज क्लिअर येतोय की नाही माहिती नाही. आपली गाडी खूप मागे आहे तिकडे स्कॉर्पिओ. चाललोय जरा वरच्या पॅसेजमध्ये बसायला. काल आल्यापासून आम्ही तिकडे गेलोच नाहीये. जरा तिकडे पण एक्सप्लोर करतोय. अनएक्सपेक्टेड फॅन मुमेंट झाला. प्रार्थना बेहरे आमच्या शिपवर होत्या, पण मी जस्ट त्यांना हाय केलं. बाकी मी त्यांना डिस्टर्ब नाही केलं, कारण त्या पण त्यांच्या फॅमिलीसोबत होत्या आणि त्यांना पण त्यांच्या प्रायव्हसीचा हक्क आहे. तर कशाला ना आपण डिस्टर्ब करायचं. तर त्यांना त्यांचं एन्जॉय करून दिलं आणि आम्ही आमचा व्ह्यू एन्जॉय केला. ताज दिसतोय, ताज ताज. आजचा आमचा व्लॉग इथेच संपतो आहे. खूप सुंदर मोमेंट्स, खूप मस्त वाईब्स आणि खूप सारी मज्जा आम्ही एन्जॉय केली. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा अजून एक्साइटिंग व्लॉगसाठी स्टे ट्यून. तोपर्यंत टेक केअर, कीप स्माइलिंग. बाय बाय गाईज.